सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी 77 दिवस उलटूनही देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालेला नाहीये। त्यामुळे देशमुख परिवार आणि मस्साजोगचे ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहे। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आली आहे। डॉक्टर प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली। तर संभाजी महाराज यांना शिर्के कुटुंबांना नाही तर ब्राह्मणांनी धोका दिल्याचा दाखला सावंतांनी दिला होता। त्यानंतर ही धमकी देण्यात आली। ब्राह्मणांच्या विरोधात वक्तव्य न करण्याची धमकी देण्यात आली। शिंदे सरकारच्या काळातील कृषी आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचा कारभार आता महायुतीच्या रडारवर आलाय। नियमबाह्य पद्धतीने निकषाबाहेरील संस्थांना मान्यता देण्याच्या तक्रारी आल्यानं सत्तारांचा कारभार आता रडारवर आलाय। त्यासाठी चौकशी करायला 6 सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली। रवींद्र धंगेकर आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। धंगेकरांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते पुढील निर्णय घेणार आहेत। यावेळी धंगेकर काँग्रेसचा हात सोडून धनुष्यबाण हाती घेणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीमध्ये संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे। तर पुढील कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। कॅबिनेट बैठकीपूर्वी शिवसेना मंत्र्यांची प्री कॅबिनेट बैठक आहे। तर प्री कॅबिनेटमध्ये काय चर्चा होणार ते अद्याप गुलदस्त्यात आहे। बीड जिल्ह्यामध्ये 8 मार्च रोजी काँग्रेसकडून सद्भावना पदयात्रा काढली जाणार आहे। सामाजिक सलोखा, बंधुभावाची पुनर्स्थापना करणे, महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी यात्रा काढली जात असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे। नीलम गोऱ्हेंनी माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरणं देखील कठीण होईल, असा इशारा राजन विचार यांनी दिला। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज हिंगोली दौऱ्यावर आहेत। स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख यांच्या शताब्दी गौरव सोहळ्यासह विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। शनी शिंगणापूर देवस्थानने येत्या 1 मार्च पासून शनिदेवाच्या शिळेवर केवळ ब्रँडेड रिफाईन तेल चढवलं जाणार, अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे। पण कंपन्यांचे तेल शुद्ध की घाण्याचे हा प्रश्न आहे। केवळ कंपनीचे तेल चढवण्याचा घाट का घातला जातोय, असा सवाल सुद्धा विचारला जातोय। तर शनिदेवाच्या शिळेची झीज होऊ नये असं संस्थांना वाटत असेल तर संस्थांनाच पारंपरिक पद्धतीने काढले जाणारे तेलाचे घाणे सुरू करावे आणि फक्त तेच तेल मूर्तीवर अर्पण करावे, अशी मागणी आता होताना दिसतेय। ज्यामुळे शुद्ध तेल तर चढवलं जाईलच, पण संस्थांचे उत्पन्नही वाढून अनेकांना रोजगार मिळेल, असं सांगितलं जात आहे। तर शनी मंदिरातून आढावा घेतलेला आहे याचा हरीश दिमोटे यांनी। शनी शिंगणापुरामध्ये शनिदेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आता 1 मार्च पासून शनिदेवाच्या मूर्तीवरती केवळ ब्रँडेड तेल अर्पण करावं लागणार आहे। जो संस्थांनी जो निर्णय घेतला आहे त्यानुसार केवळ रिफायनरी शुद्ध आणि प्रमाणित असलेल्या कंपन्यांचं तेल जे आहे तेच आता शनीच्या मूर्तीवरती वाहिलं जाणार आहे। मी आता शिंगणापुरातल्या शनी मूर्ती जवळ आहे। आपण जर बघितलं तर ही जी शिळा आहे ती शेकडो वर्षापासून या ठिकाणी उभी आहे आणि देश विदेशातील जे भाविक आहेत ते शनिदेवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात आणि आलेले प्रत्येक भाविक शनिदेवाच्या या शिळेवरती तेल अर्पण करून अभिषेक करत असतात। खरं तर हे तेल अर्पण करण्यामागचं एक मोठं जो उद्देश किंवा त्याची कथा आहे त्यानुसार प्रत्येक भाविक जे आहेत ते तेल अर्पण करत असतात। मात्र या तेलामुळे या मूर्तीची जी शिळेची झीज होते असा जो निष्कर्ष आहे तो संस्थांनी काढलाय। त्यामुळे आता केवळ शुद्ध तेल जे आहे ते वाहण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि रिफायनरी जे शुद्ध तेल आहे कंपन्यांचं ते वाहिलं जाणार आहे। त्यामुळं आलेल्या आता प्रत्येक भाविकाला 1 तारखेपासून 1 मार्च पासून शुद्ध तेल वाहावं लागणार आहे। आपण आताही जर बघितलं तर हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। मोठी गर्दी आहे। प्रत्येकाच्या हातामध्ये तेल आहे, फूल आहेत आणि शनिदेवाला वाहण्यासाठी यंत्र असेल, अशा सगळ्या गोष्टी शनिदेवाची 7.5 दूर व्हावी, त्यांची कृपा आपल्यावरती राहावी यासाठी मनोकामना घेऊन हजारो शेकडो भाविक या ठिकाणी येत असतात। मात्र आपण बघितलं तर खरं तर हा निर्णय खरंच योग्य आहे का असा देखील प्रश्न निर्माण होतोय। कारण शुद्ध आणि भेसळ असा जो निष्कर्ष संस्थांनी काढलाय हा कशावरून काढलाय हा देखील प्रश्न निर्माण होतोय। कारण कंपन्यांचं तेल
हे शुद्ध आहे हे प्रमाणित कोणी केलंय? कारण त्यात जर ते एवढ्या स्वस्त तेल मिळत असेल आणि घाण्याचं तेल महाग मिळत असेल तर घाण्याचं तेल शुद्ध की कंपनीचं, हा प्रश्न आहे. हरीश देमोटे, न्यूज 18 लोकमत, शनी शिंगणापूर, अहिल्यानगर. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांकडे सध्या जे PA, PS आणि OSD नेमले गेले आहेत ते 5 वर्ष राहतीलच असं नाहीये. कारण जर त्यांच्याविषयी तक्रारी आल्या आणि त्यामध्ये तथ्य आढळलं तर त्यांना मध्येच घरी बसावं लागणार आहे. याशिवाय उसनवारी तत्वावर आपापल्या मंत्री कार्यालयामध्ये अनेकांची भरती केलेल्या मंत्र्यांना त्यांना चाप बसवला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मंत्री कार्यालयांमधील PA, PS, OSD नियुक्तीचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना आहेत. तर हे अधिकार कसे ते बघतात? संबंधित अधिकारी काही चुकीचे निर्णय घेतात का आणि पारदर्शक कारभारासाठी भूमिका बजावतात की नाही यावर मुख्यमंत्री कार्यालयाची बारीक नजर असणार आहे. सातत्यानं त्यांच्या कामगिरीचा आढावा सुद्धा घेतला जाणार आहे. जे गडबड करतील त्यांना काढलं जाईल. पारदर्शक कारभार ही सरकारची टॅगलाईन असेल असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलंय. 25च्या जवळपास नावं आली. त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत. उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत. कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे. कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल झोरी हे फोनवरून आपल्या सोबत आहेत. राहुल, काय सांगाल? मुख्यमंत्र्यांनी एकूणच ऑपरेशन क्लीनअप सुरू केलंय असं म्हणावं लागेल का? कारण ते शिस्त लावण्याचा प्रयत्न करतायत, मंत्री असेल किंवा अधिकारी त्यांना, आणि त्यानंतर आता ही महत्वाचा निर्णय सुद्धा घेतला जाणार आहे. अगदी खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे ज्याचा उल्लेख केला की मंत्रालयात ज्याच्यावर आरोप आहेत किंवा ज्याची चौकशी सुरू आहे आणि याच सोबत जर कुणाच्या बाबतीत फिक्सर असा उल्लेख होत असेल तर असा कोणताही फिक्सर मंत्र्यांकडे बसू देणार नाही. यावर कोणी नाराज जरी झालं, कोणी कितीही नाराजी व्यक्त केली तरी याला फरक पडत नाही. अशा पद्धतीनं स्पष्ट सूचना, स्पष्ट संकेत जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. एकंदरीत राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ज्याबद्दल विधान केलं होतं याला उत्तर देताना जरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असलं तरी 5 वर्ष ज्यांची नेमणूक झाली आहे ते देखील परमनंट नाहीत असा देखील जी माहिती आहे ती आता समोर येते. त्यामुळं जर नेमणूक झालेल्यांपैकी जर कोणाबद्दल तक्रार येत असेल, कोणी काही गडबड करत असेल, यासोबत त्यांच्यावर देखील काही आरोप प्रत्यारोप होत असतील तर त्यांची देखील चौकशी करून तात्काळ त्यांना घरी बसण्याची व्यवस्था ही मुख्यमंत्री कार्यालयानं केल्याची माहिती जी आहे ते समोर करते. इतकंच नाही तर फक्त याच मंत्र्यांबाबतीत नाही तर काही उसनवारी खात्यांसंदर्भात जे अधिकारी नेमणूक झाली आहे त्याला देखील लवकरात लवकर चाप लावण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेले आहेत. निश्चितच राहुल, त्यामुळे एकूणच असं म्हणता येईल की हे जे PA आहेत, OSD आहेत, त्यांच्यावर सुद्धा एक वचक असेल आणि ते चुकीची कामं काही करणार नाही. त्यामुळं त्यांनी अशा पद्धतीनं निर्णय घेतल्याचं दिसतंय. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. पुण्यामध्ये युवक काँग्रेसला आणखी एक मोठं भगदाड पडलंय. माजी युवक शहराध्यक्ष राहुल शिरसाट हे 70 ते 80 कार्यकर्त्यांसह पक्षाला रामराम ठोकणार आहेत. युवक प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे यांनीही पार्थ पवार यांची भेट घेतलेली आहे. तर शिरसाट आणि सुरवसे हे दोघेही युवक काँग्रेसच्या आंदोलनातील चेहरे होते, पण पार्टीनं उपेक्षा केल्यानं दोघेही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येते. त्यामुळं आता एक मोठा धक्का पुण्यामध्ये हा काँग्रेसला म्हणावा लागेल. एकीकडे धंगेकर हे काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याची चर्चा रंगलेली असतानाच आता या दोन नेत्यांनी सुद्धा या ठिकाणी तयारी केल्याचं दिसतंय. त्यांनी पार्थ पवार यांची भेटही घेतली. तर काँग्रेसची पडझड सुरूच आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचं आता बळ वाढणार असं दिसतंय. कारण हे मोठे नेते जे आहेत, जे मोठे चेहरे आहेत पुण्यातले काँग्रेसचे, ते आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे धंगेकर सुद्धा पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आलेली होती. त्या पार्श्वभूमीवर आता महायुतीमध्ये इनकमिंग वाढलेला आहे. तर महाविकास आघाडीमधील एक मोठा पक्ष असलेला काँग्रेस, तिथे मात्र आउटगोईंग सुरू झाले असंच म्हणावं लागेल. काँग्रेसची ही पडझड आपल्याला पाहायला मिळते. जेव्हापासून विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे तेव्हापासून अशा पद्धतीने गळती लागल्याचं दिसतंय विरोधी पक्षातील पक्षांना, आणि त्यामध्येही आता काँग्रेसला पुण्यामध्ये मोठं भगदाड पडणार असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर जे युवक प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस होते रोहन सुरवसे यांनी पार्थ पवारांची भेट घेतलेली आहे. शिरसाट आणि सुरवसे हे दोघेही युवक काँग्रेसच्या आंदोलनातील चेहरे होते, पण पार्टीनं उपेक्षा केल्याची भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळेच कुठेतरी हे दोघेही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येते.
यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। मराठी भाषा दिनानिमित्त शिवसेना प्रणित स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीनं 27 फेब्रुवारी रोजी मुंबईत भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी उद्धव ठाकरे सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात असलेल्या दाखल बदनामीच्या खटल्याची पुढील सुनावणी 6 मार्चला घेण्याचे खासदार आमदार विशेष न्यायालयानं ठरवलंय। 2018 साली कर्नाटकातील विधानसभा निवडणुकींमध्ये राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधामध्ये केलेल्या वक्तव्यामुळे भाजपचे स्थानिक नेते मिश्रा यांनी हा खटला दाखल केला होता। सिंहस्थ कुंभमेळ्याची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे 26 फेब्रुवारीला होणार आहे। मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणेची जय्यत तयारी सुरू आहे। आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन 21 ते 23 मार्च दरम्यान कर्नाटकातील बंगळुरू इथं करण्यात आलंय। संघाच्या शताब्दी वर्षामुळे याला महत्त्व आलंय, तर देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या सभेत सहभागी होतात। शिवाय संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा कार्य अहवाल मांडतात। दिल्ली विधानसभेमध्ये आज कॅगचा अहवाल सादर होणार आहे। दिल्लीतील मद्य धोरण आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणाबाबत मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे। रायगड जिल्ह्यामध्ये आजपासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे। आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे। रायगडच्या नेरळ ममदापूर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे। रस्त्यावर धुळीचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। अलिबाग तालुक्यातील समुद्रात असलेल्या खांदेरी किल्ला पाहण्यासाठी हजारो पर्यटक भेट देतात, मात्र हे पर्यटक किल्ल्यावर अस्वच्छता पसरवतात असंही समोर आलं आहे। किल्ल्यावर दारूच्या बाटल्यांसह प्लास्टिकचा खच दिसून येतोय, त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। मालेगावात सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू संत संमेलनासाठी आयोजकांनी साध्वी प्रज्ञा सिंग यांना निमंत्रित केलं, पण याला समाजवादी पार्टीनं विरोध केला, त्यामुळे आयोजक आणि समाजवादी पार्टीमध्ये चांगली जुंपली। श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अद्यापही डिसेंबर महिन्यातील अनुदान मिळालेलं नाही। आधार प्रमाणीकरण नसल्यानं 14,000 लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार आहेत। किनगाव इथल्या 10वीच्या परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर सुरू असताना विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यात आल्या। या कॉपी चक्क मुख्याध्यापिका आणि शिक्षकांनीच तयार करून जिल्ह्याची दिल्याची माहिती आहे। तर यानंतर शिक्षण विभागानं कारवाई केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे।